नमस्कार डॅशिंग तडफदार वकील मॅडम. अरे वा, आम्हाला वाटलं आम्हीच लवकर सकाळी उठून कामाला लागतो, पण तुम्ही बी लागता की? तुम्ही इथे काय करताय? अहो सकाळी उठून नेहमीप्रमाणे देवदर्शन घेतलं आणि मग तुमचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा गाठलं. कालिंदी मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या वकिलीन बाई, तर तुमच्या ऑफिसच्या अवस्था बघून तुमची आर्थिक परिस्थिती काही चांगली दिसत नाही वा. हे 5 स्टार हॉटेल नाही आहे, ऑफिस आहे. आणि मेहनतीच्या पैशाने घेतलेलं ऑफिस ना, हे असंच दिसतं. काय झालं, आम्ही बरेच दिवस झाले आमची एक जुनी अत्तराची शिशी शोधत होतो बा, हे तुमच्याकडे आले म्हणे. आमचं ऐका, येत्या सुनावणीला ही केस बंद करून टाक. त्यात तुमचा बी फायदा आहे आणि आमचा बी फायदा आहे. आणि कसे उगाच केस हारलात, नाव तर खराब होईलच. आमच्यामुळे उगा तुमचा चाललेला संसार मोडून बसायचा. हो, तोंड सांभाळून बोला जालिंदर निंबाळकर. वाटलेच होत. हे इमानदार लोकांचा ना हाच एक प्रॉब्लेम असतो, त्यांना फायद्याच्या गोष्टी कळतच नाहीत. सतत सतत तोट्यात पडायचं असतं. समाजसेवेचा किडा चावलेला असतो, लोकांचं भलं करण्याची काट सुटलेली असते आणि हे सगळं करण्यात घरादाराचा विचारच करत नाही. आणि मग संसार तुटला तर रडत बसत. हे बघा, अजून वेळ गेलेली नाहीये. नशिबानं तुमच्या पुढे एक संधी चालून आली. विचार करा. पुढे केसेस मिळाल नाही, खाणार काय? नाही, आम्ही आपलं तुमच्या काळजीपोटी तुमच्या पुढे मदतीचा हात द्यायला आलो. आता तो धरायचा का स्वतःच्या कर्मानं मरायचं तुम्ही ठरवा. मला ना वकिलीने शिकवलं की जे काही लढायचंय ना, ते कोर्टातच लढायचं, युक्तिवादाने आणि पुराव्याने. पण तुमच्यासारखे लोक पाहिलं ना की मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांना तुमच्याच भाषेत उत्तर देता आलं पाहिजे. मी केस लढणार आहे आणि तुम्हाला आत्ताच सांगते, नाही तुम्हाला कोर्टासमोर मी माझ्याकडे मदतीची याचना करायला लावली ना, तर नाव नाही लावणार कालिंदी धर्माधिकारी. उठा, निघा आता. आता वकिलीच्या शास्त्रप्रमाणे जे काय होतं ते कोर्टात होते, आम्हाला बी माहिती आहे मॅडम. आम्ही आपलं तुम्हाला एक संधी द्यायला आलो होतो बा. कसे त्या सूर्यामुळे उगा तुमचं नुकसान व्हायला नको. राईट. आता तुम्हाला स्वतःला स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घ्यायचा म्हणल्यावर आम्ही तरी काय बोलणार म्हणा.